भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या मानवतेच्या आणि समाजसेवांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून त्यांच्या स्मृतिस्तंभाला मानवंदना देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती स्मारक समिती आणि भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा तारसाबूज यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. रेडिओवरून निर्वाणाची बातमी कळताच 5 क्रोशीतील पूर्वजांनी एकत्र येत तारसा येथील वैनगंगा नदी घाटावर प्रथम श्रद्धांजली अर्पण केली. तेव्हापासून आजतागायत त्या पवित्र श्रद्धांजली स्थळावर दरवर्षी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासह तेलंगणा, आंध्र प्रदेशातून शेकडो धम्मबांधव एकत्र येत श्रद्धांजली अर्पण करतात. सर्वप्रथम सकाळी ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आयुष्यमती रत्नमालाताई प्रकाश भडके हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सचिव रुपाली कुकुडकर, कोमल उराडे, छाया झाडे यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती. गावातून श्रद्धांजली स्थळावर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जाऊन संस्थेचे अध्यक्ष आयुष्यमान आनंद काटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित राजुरा क्षेत्राचे आमदार देवरावदादा भोंगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार, सेवानिवृत्त संसर्ग विकास अधिकारी माऊलीकर साहेब, माजी सैनिक रवींद्र नगरकार, संस्थेचे सचिव राजकपूर भडके, विभाताई चांदेकर, लवकुमार शिंदे आदींची उपस्थिती होती. सर्व पाहुण्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाणी स्मृतिस्तंभाला मानवंदना देऊन अभिवादन केले. सोबतच चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासह तेलंगणा, आंध्र प्रदेशातील हजारो धम्मबांधवांनी सुद्धा मानवंदना देऊन अभिवादन केले. या प्रसंगी मान्यवरांचे समायोजित भाषणे झालीत. आपल्या मनोगतातून आमदार देवरावदादा भोंगडे यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकीत विस्तृत मार्गदर्शन केले. त्यानंतर परिसंवादाच्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर दिलीप चौधरी सर यांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व दिलेल्या विषयाला उत्कृष्टरित्या न्याय दिला. सायंकाळी महाराष्ट्राचे लाडके गायक राहुल शिंदे आणि गायिका लता किरण यांचा दुय्यम कव्वालीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला दूरदूरून लाखो लोकांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव राजकपूर भडके यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिकचंद उराडे, अनिकेत दुर्गे यांनी केले. आभार सुनील अलोने सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विजय काटकर, होमनाथ उराडे, कांता भडके, उज्ज्वला उराडे, प्रगती काटकर, अहिल्या अलोने, सुमन कुकुडकर, ललिता कुकुडकर यांच्यासह समाज बांधवांनी परिश्रम घेतले. गाव माझा न्यूजकरिता राजकपूर भडके, गोंड पिपरी, चंद्रपूर.